स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक क्षण थांबा. मन शांत करा, डोळे मिटा आणि मनात फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, हे काही योगायोग नाही. ज्या क्षणी तुम्ही प्ले बटन दाबलं, त्या क्षणी स्वामींनी तुमच्याकडे पाहिलं आहे. जर तुमचं मन अस्वस्थ असेल, जर कोणालाही न सांगता तुम्ही आतून रडत असाल, तर समजा स्वामींनीच तुम्हाला इथे आणलं आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या जवळ आहे. तुला दिसत नसलो तरी मी प्रत्येक क्षणी तुझं रक्षण करतो आहे. तू खूप दिवस स्वतःला सावरत चाललाय. सगळ्यांसमोर हसतोयस, पण आतून थकलेला आहेस. तुझ्या संयमाची, तुझ्या सहनशक्तीची स्वामींना पूर्ण जाणीव आहे. तुला कधी कधी वाटतं, मी प्रार्थना करतोय, मी देवाकडे मागतोय, पण काहीच बदलत नाहीये. स्वामी म्हणतात, मी उशीर करत नाही. मी योग्य वेळेची वाट पाहतो. तू ज्या गोष्टीसाठी मनापासून रडलास, ज्या गोष्टीसाठी शांतपणे सहन केलंस, त्या सगळ्याची नोंद माझ्याकडे आहे. स्वामी सांगतात, तू एकटाच लढतोयस असं समजू नकोस. तुझ्या पाठीशी माझी कृपा उभी आहे. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुझ्या अश्रूंना किंमत दिली नाही, तेच लोक लवकरच तुझ्या बदललेल्या आयुष्याचं कारण विचारतील. तू जे सहन केलंस, ते व्यर्थ जाणार नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान, प्रत्येक बोललेली वेदना, सगळं स्वामी पाहत होते. आता एक क्षण डोळे मिटा. मनात स्वामींचं करुणामय रूप आणा. ते शांतपणे तुमच्याकडे पाहत आहेत आणि म्हणत आहेत, घाबरू नकोस. आता मी स्वतः पुढे येतो आहे. तुझ्या आयुष्यात जो अंधार आहे, तो हळूहळू कमी होऊ लागेल. घरात, नात्यात, मनात शांती येऊ लागेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या आयुष्यात प्रकाश पाठवत आहे. तू फक्त विश्वास ठेव. आज हा व्हिडिओ तुला का दिसला? कारण स्वामी तुला सांगू इच्छित आहे, जे थांबलंय असं वाटतंय, ते पुन्हा सुरू होईल. जे निसटून गेलं असं वाटतंय, ते योग्य रूपात परत येईल. तू मनात म्हणतोस, स्वामी, अजून किती सहन करायचं? स्वामी उत्तर देतात, थोडंच. आता फारसं नाही. कारण मोठ्या बदलाआधी माणूस सर्वात जास्त थकलेला असतो. स्वामी म्हणतात, आता तुझं नशीब वळण घेत आहे. जिथे अडचणी होत्या, तिथे मार्ग मिळेल. जिथे निराशा होती, तिथे समाधान येईल. आजपासून स्वतःला कमकुवत समजू नकोस. कारण स्वामींनी तुला निवडलं आहे, एक उदाहरण बनवण्यासाठी. तुझं आयुष्य इतरांसाठी प्रेरणा बनेल. जर हा व्हिडिओ ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल, तर समज, स्वामी तुझ्या हृदयाशी बोलत होते. आता फक्त एकच कर. मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. माझं सगळं तुमच्यावर सोपवत आहे. कारण काही भेटी योगायोग नसतात. काही शब्द अचानक कानावर पडत नाहीत. आणि काही व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नसतात, ते आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी असतात. आज स्वामी तुम्हाला काहीतरी संकेत देत आहेत. स्वामी म्हणतात, मी तुझ्या जवळच आहे. तू मला हाक मारली नसलीस तरी तुझ्या मनातली हाक मी ऐकली आहे. तू खूप दिवस स्वतःला सावरतोयस, सगळ्यांसाठी मजबूत बनून उभा राहतोयस, पण आतून तुटलेला आहेस. कधी कधी तुलाच कळत नाही की तू इतकात कला कसा. स्वामी म्हणतात, मी तुझी प्रत्येक शांत सहनशीलता पाहतो आहे.
तू जेव्हा कोणासमोर रडलास नाहीस तेव्हा स्वामींसमोर तुझं मन रडलं होतं. तू जेव्हा हार मानली नाहीस तेव्हा स्वामी तुझ्या सोबत उभे होते. कधी तुला वाटतं माझं नशीबच असं का, मी चांगलं असूनही माझ्याच वाट्याला वेदना का? स्वामी शांतपणे उत्तर देतात, तू कमजोर नाहीस, तू निवडलेला आहेस. कारण जे लोक वेदना सहन करू शकतात तेच लोक पुढे इतरांसाठी आधार बनतात. आज जर तुझ्या आयुष्यात गोष्टी अडल्या आहेत, नाती गुंतलेली वाटत आहेत, मार्ग दिसत नाहीये, तर घाबरू नकोस. स्वामी म्हणतात, मी अडलेला मार्गच उघडायला आलो आहे. तुला ज्या गोष्टीची भीती वाटते, ज्या गोष्टीमुळे झोप उडते, ज्या विचारांनी मन थकते, त्याच गोष्टीवर स्वामी काम करत आहेत. कधी कधी देव लगेच उत्तर देत नाही, कारण उत्तर येण्याआधी आपण बदलायला हवं असतो. स्वामी म्हणतात, तू तयार होत आहेस आणि तुला कळतही नाहीये. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, तुझ्या प्रयत्नांची थट्टा केली, तुझ्या संयमाला कमजोरी समजली, त्याच लोकांसमोर स्वामी तुझी कहाणी उघड करतील. पण तेव्हा तुला सूड घ्यावासा वाटणार नाही, कारण स्वामीची कृपा मन शांत करते, अहंकार नाही वाढवत. आता एक क्षण थांबा, डोळे मिटा, मनात स्वामींचं रूप आणा. ते हात ठेवून म्हणत आहेत, आता पुरे, आता मी पुढे आहे. तुझ्या घरात जी अस्वस्थता आहे ती हळूहळू विरघळेल. तुझ्या मनात जो भार आहे तो कमी होईल. स्वामी म्हणतात, तू फक्त माझ्यावर सोड. आज हा व्हिडिओ पाहताना जर मन हलकं वाटत असेल तर समज, स्वामींची कृपा आधीच काम करायला लागली आहे. कधी कधी चमत्कार मोठा नसतो, तो शांत असतो. तो मनात शांती आणतो आणि नंतर आयुष्य बदलतो. स्वामी म्हणतात, तू वाट पाहिली आहेस, आता वेळ माझी आहे. जे थांबलं आहे ते पुन्हा चालू होईल. जे तुटलेलं वाटतं ते योग्य प्रकारे जुळेल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. तू कधीच एकटा नव्हतास. जर आज डोळ्यात पाणी आलं असेल तर लाजू नकोस. ते अश्रू कमजोरीचे नाहीत, ते विश्वासाचे आहेत. आता मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. माझ्या आयुष्याची जबाबदारी आज मी तुमच्यावर सोपवतो. स्वामी म्हणतात, तू मला काही सांगितलं नाहीस, तरीही मला सगळं कळतं. तू खूप दिवस मजबूत राहिलास, स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून इतरांसाठी उभा राहिलास. पण आता मन थकलंय, हे स्वामी पाहत आहेत. कधी कधी तुला वाटतं, मी चांगलं केलं तरी माझ्याच वाट्याला अडचणी का येतात? स्वामी शांतपणे म्हणतात, कारण तू सामान्य नाहीस. तू सहन करू शकतोस, म्हणून तुला निवडलं आहे. तुझं रडणही स्वामींच्या चरणी पोहोचतं. तुझं मौनही त्यांना ऐकू येतं. तू जेव्हा एकटाच मनातल्या मनात लढतोस तेव्हा स्वामी तुझ्या बाजूला उभे असतात. आज जर वाटत असेल की सगळं थांबलंय, प्रगती दिसत नाहीये, मार्ग बंद झाल्यासारखा वाटतोय, तर घाबरू नकोस. स्वामी म्हणतात, जे थांबलंय ते फक्त साठवण आहे. वेळ आली की ते वाहून जाईल. कधी कधी देव आपल्याला लगेच देत नाही, कारण जे आपण मागतो ते सांभाळण्याची ताकद आपल्यात यायला वेळ लागतो. स्वामी म्हणतात, मी तुला घडवत आहे.
तुझ्या आयुष्यात जे लोक चुकीचं वागले, ज्यांनी तुला समजून घेतलं नाही, ज्यांनी तुझ्या शांतपणाला कमजोरी समजली, त्यांच्यावर राग ठेवू नकोस. कारण स्वामी तुला वर नेण्याची तयारी करत आहे. आणि वर गेल्यावर मागे पाहावं लागत नाही. स्वामी म्हणतात, तू बोलत नाहीस, तरीही मी तुझं सगळं ऐकतो. तू खूप दिवस मजबूत राहिलास. स्वतःच्या वेदना दाबून इतरांसाठी उभा राहिलास. पण आता मन थकलंय. हे स्वामींना माहीत आहे. कधी तुला वाटतं, मी प्रार्थना करतो, मी देवाकडे मागतो, पण माझ्याच आयुष्यात अडचणी का येतात? स्वामी शांतपणे म्हणतात, कारण मी तुला घडवत आहे. कधी कधी देव आपल्याला लगेच देत नाही, कारण जे आपण मागतो ते सांभाळण्याची ताकद आपल्यात यायला वेळ लागतो. तुझं रडणं, तुझं मौन, तुझी शांत सहनशीलता सगळं स्वामी पाहत आहेत. तू जेव्हा एकटाच मनातल्या मनात लढतोस, तेव्हा स्वामी तुझ्या बाजूला उभे असतात. आज जर वाटत असेल की सगळं थांबलंय, मार्ग दिसत नाहीये, भविष्य धूसर वाटतंय, तर घाबरू नकोस. स्वामी म्हणतात, जे थांबलंय ते संपलेलं नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. कधी कधी सर्वात मोठा चमत्कार शांतपणे घडतो. तो मनात शांती आणतो आणि मग आयुष्य बदलतो. आता एक क्षण डोळे मिटा. मनात स्वामींचं करुणामय रूप आणा. ते प्रेमाने पाहत आहेत आणि म्हणत आहेत, मी आहे. आता तुला एकटं नाही वाटणार. तुझ्या घरातली अस्वस्थता, मनातली भीती, उद्याची चिंता, हे सगळं हळूहळू शांत होईल. स्वामी म्हणतात, तू फक्त माझ्यावर सोड. आज जर हा व्हिडिओ ऐकताना मन हलकं वाटत असेल, डोळ्यात पाणी आलं असेल, तर समज स्वामींनी तुझ्या हृदयाला स्पर्श केला आहे. लक्षात ठेव, देव कधीही आपल्या भक्ताला दुर्लक्षित करत नाही. कधी उत्तर उशिरा येतं, पण ते नेहमी योग्यच असतं. आजपासून स्वतःला एकटं समजू नकोस. तुझ्या प्रत्येक श्वासात स्वामींची कृपा आहे. आता मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. माझं सगळं तुमच्यावर सोपवत आहे. आणि शांतपणे ऐक. स्वामी म्हणत आहे, आता मी आहे. तू निश्चिंत रहा. आता हा व्हिडिओ संपत असताना एक क्षण थांबा. मन शांत ठेवा आणि मनात स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ पाहताना तुमचं मन हलकं झालं असेल, डोळ्यात पाणी आलं असेल, तर समजा स्वामींनी तुमची हाक ऐकली आहे. आजपासून स्वतःला एकटं समजू नका. तुमच्या प्रत्येक श्वासात स्वामींची कृपा आहे. जे प्रश्न मनात आहेत त्यांची उत्तरं योग्य वेळेला स्वतःहून तुमच्यापर्यंत येतील. स्वामी म्हणतात, तू माझ्यावर सोपवलं आहेस. आता उरलेलं माझं काम आहे. हा विश्वास हृदयात ठेवा आणि आठवत ठेवा, स्वामी कधीही आपल्या भक्ताला अर्ध्या वाटेत सोडत नाहीत. आता शांतपणे मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझं सगळं तुमच्यावर आहे. आणि निश्चिंत रहा, कारण स्वामी आता तुमच्या सोबत चालत आहेत.